ऑडिओ नंबर 27. एकार्ट टोले यांचं पुस्तक पॉवर ऑफ नाऊ. मी चारुशिला बिराजदार. आपण बघतोय पोर्टल्स इनटू द अनमॅनिफेस्टेड, म्हणजे अमूर्त जगाकडे जाण्याची दालनं आपण या ऑडिओ नंबर 27 मध्ये बघत आहोत. तर अभ्यासाला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला साधकाने एक असा प्रश्न विचारला आहे की म्हणजे प्रेम म्हणजे एक दालन होऊ शकतं का? तर एक पोर्टल उघडलं की प्रेम आपोआप उपस्थित होतं. तर ऑथर असं ह्याच्यात म्हणतात की प्रेम हे असं वेगळं काही दालन नाही आहे. कारण प्रेम असं वेगळं काही अस्तित्वात नाही आहे. एक जर पोर्टल आपण उघडलं, एक दालन उघडलं, तर नक्कीच आपोआप प्रेम येऊ शकतं. तर तुमचं काम काही प्रेम शोधणे असं नाही आहे. तर एखादं दालन आपोआप उघडेल आणि आपोआप त्याच्यामधनं आपोआप प्रेम येईल. तर प्रेम असं काही वेगळं शोधायला नाही सांगितलेलं आपल्याला. आणि अजून काही साधकांनी असे प्रश्न विचारलेत, की बाकी काही अजून दालनं आहेत का? की तुम्ही जी काही आत्तापर्यंत सांगितली त्या व्यतिरिक्त, म्हणजे आत्तापर्यंत लेखकाने आपल्याला 3 दालनांची माहिती दिली आहे, की पूर्णपणे वर्तमान काळात राहायचं, त्याच्यानंतर पूर्णपणे शरणागत भाव ठेवायचा आणि अंतस्थ शरीराकडे सतत बघायचं. म्हणजे आपल्याला स्पंदनं जाणवतील आणि ती स्पंदनं म्हणजेच आपण आहोत. हे एक अमूर्त जगाकडे जाण्याचं दालन आहे. मागची आपण रिव्हिजन केली तर हे 3 दालनं आपल्याला लेखकाने सांगितली होती. तर आता पुढची प्रश्न असा विचारला साधकाने, की अजून काही दालनं आहेत का? तर याच्यावर लेखकाने असं खूप चांगलं उत्तर दिलं आहे आणि अतिशय आता हा सीरियस टॉपिक आहे आणि याच्यावर खरंच मन लावून अभ्यास करण्यासारखा आहे. म्हणजे मला ऑडिओ करायला वेळ लागण्याचं कारणही हेच आहे, की आणि हे ऑडिओजही आपल्या लक्षात आलं असेल, की खूप मोठेही होत आहेत. कारण मला एकतर मध्ये फ्लो असलेला तोडता येत नाही. कारण मग तो फ्लो जातो आणि नंबर 2 म्हणजे हे खरंच खूप अवघड आहे. कदाचित माझी तेवढी एक्सप्लेन करण्याची ताकद आणण्यासाठी, शब्द जुळवाजुळव करण्यासाठी किंवा लेखकांनी दिलेलं करून बघण्यामध्ये तंत्र, माझा तेवढा वेळ जातोय. तर वेळ लागतोय त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. आणि तोपर्यंत दुसरा ऑडिओ येईपर्यंत आपण पहिल्या 23, 24, 25 ऑडिओचा जास्त डिटेलमध्ये अभ्यास करून ते स्वतःमध्ये कसं आणता येईल, ह्याचा कृपया प्रयत्न करावा. तर पुढचा जो प्रश्न आहे, की अजून काही दालनं आहेत का? तर लेखक इथे सांगतात, की अमूर्त हे मूर्तापेक्षा वेगळं नाहीये. मूर्त जग आणि अमूर्त जग. आता मूर्त जग म्हणजे काय, आपण मागे पाहिलं, की आकारांचं जग आहे. तर अमूर्त हे म्हणजे ऑलरेडी मूर्तात आहेतच. जसं काही एक आपण फॉर एक्झाम्पल घेऊया इथे, की सोनं आहे. तर सोन्याचेच कानातले असतात, सोन्याचे गळ्यातलं, सोन्याच्या बांगड्या. पण ओरिजिनल काय आहे? सोनं तिथे अस्तित्वात आहे. तसंच अमूर्त जग हे ऑलरेडी अस्तित्वात आहेच आणि मग वेगवेगळ्या आकारामध्ये मूर्त स्वरूपात आपण त्याला बघतो. तर त्याच्यामुळे अमूर्त हे वेगळं नाहीये जग आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षात येत नाहीये. तर जेव्हा तुम्हाला कळतं की कुठे पाहायचंय, तेव्हा ते तुम्हाला सगळीकडे दालनं दिसतात. तर प्रत्येक क्षणाला आणि त्यांनी सांगितलंय की दालनं आपल्याला उघडतात. तर एक सॉरी. तर त्यांनी पुढे अजून एक एक्झाम्पल दिलंय, की तुम्हाला लांबून कुत्रा भुंकताना ऐकू येतो किंवा कार जाताना ऐकू येत असेल. तर तिथे तुम्हाला अमूर्ताचे अस्तित्व जाणवते का? तर ऑथरने एक आयडिया अशी सांगितली, की बघा, हे आवाज शांततेतून येतात आणि शांततेतच विलीन होतात. जसं गीतेत सांगितलंय, की मधली अवस्था फक्त दृश्य आहे. सर्व जीव अव्यक्तातच जन्मलेत आणि अव्यक्तातच मरण पावतात. तर भगवद्गीतेचा आधार घेतला तर आपल्या हे लक्षात येईल, की अव्यक्त म्हणजे अमूर्त. तर त्यामुळे जी मधली स्थिती दृश्य आहे, त्याच्यासाठी तत्र का परिदेवना असं कृष्ण अर्जुनाला प्रश्न विचारतात, की जर फक्त मधली स्थिती हीच व्हिजिबल आहे, दिसते, तर त्याच्यासाठी दुःख कशाला करायचं? अव्यक्तातच जीव जन्मतो आणि अव्यक्तातच विलीन होतो. फक्त मधली स्थिती दृश्य आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी इथे लेखकांनी उदाहरण दिलंय ते समजावून सांगण्यासाठी, की शांततेतून आवाज येतात आणि शांततेतच विलीन होतात. तर ती जी शांतता आहे ना, ती फील करायची आपल्याला. आपण काय करतो, ते आवाज आवाज फील करतो, ऐकतो. तर जर त्याच्याऐवजी बाहेरच्या शांततेकडे जर लक्ष दिलं आपण, तर आपल्याला आतमध्ये शांतता जाणवते आणि मग मन स्थिर होते आणि मग हळू दालन उघडायला लागते. तर त्यांनी इथे सांगितलंय, की सायलेन्स याच्यावर ऑथर भाष्य करतायत. तर प्रत्येक ध्वनी शांततेतून जन्म घेतो आणि शांततेत विलीन होतो
आणि सर्व जीवनक्रम शांततेने वेढलेला असतो. तर काय होतं, की आपण शांततेकडे लक्ष न देता ध्वनीकडे लक्ष देतो. अमूर्ताकडे लक्ष न देता नेहमी फॉर्ममध्ये अडकायचा प्रयत्न करतो. तर आता यापुढे आपल्याला आपली विचारसरणी, आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. तर अमूर्त ब्रह्म हे सायलेन्स शब्दात वास करतं. तर त्यामुळे सायलेन्सला देवाप्रमाणे महत्त्व दिलं पाहिजे. सायलेन्स म्हणजे शांतता. सायलेन्स म्हणजे मौन असाही अर्थ होतो. पण मौनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे फिजिकली आपण नुसतं गप्प राहू शकतो, हो, पण आतमध्ये विचार चालूच असतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने मौनाला काही अर्थ नाहीये. म्हणजे जरी सायलेन्स याला शब्द शांतता हाच मला योग्य वाटतो शब्द इथे वापरायला. कारण पीस म्हणजे शांतता. पण सायलेन्स म्हणजेही इथे शांतता हाच ऑथरला अपेक्षित आहे अर्थ. तर मौन म्हणजे केवळ तोंडानी मौन असू शकतं, पण डोक्यात विचार चालू असतात. त्या मौनाला तसा काही अर्थ नसतो. तर त्याच्यामुळे अमूर्त ब्रह्म हे सायलेन्स शब्दात वास करतं आणि त्यामुळे सायलेन्सला देवाप्रमाणे महत्त्व दिले पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर पुढे ऑथरनी खूप छान सांगितलंय, की आता समजा एखादा मनुष्य बोलतोय, तर त्या 2 शब्दांमध्ये जी गॅप आहे, ती गॅप, ती शांतता आहे, ती फील करा. किंवा 2 वाक्यांमधील शांततेचा अनुभव घ्या. तर ते केल्याने काय होतं, की स्टिलनेसचं दालन उघडतं आणि मग आतून स्थिर होण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही सायलेन्सकडे लक्ष देऊ शकता. त्यामुळे अमूर्त जगाच्या दालनात हळू तुम्ही उतरू शकता. तर पुढे अजून एक त्यांनी ऑथरनी सांगितलंय, की स्पेस असा एक कन्सेप्ट वापरली. स्पेस म्हणजे अवकाश, म्हणजे मोकळी जागा, म्हणजे अवधी. तर ऑथरनी आपल्याला सांगितलं, की आपल्या शरीरात एक पोकळी असते आणि तिथे जर सायलेन्स असेल तरच आपल्याला ध्वनी समजू शकतो. तर तसंच जिथे काही नाही तिथे पोकळी असते. तर शरीरात बऱ्याच जागांमध्ये अशी मोकळी जागा असते. तर अणूच्या आकारापेक्षा त्यांच्यात अंतर जास्त असते आणि अणूच्या आतही मोकळी जागा असते. तर प्रत्येकामध्ये स्पंदनं असतात. तर आकार अगर वस्तुमानापेक्षा प्रत्येक गोष्टीचा गाभा हा काय आहे? तर रितेपणा आहे, मोकळेपणा आहे. तर अमूर्त हे सध्याच्या जगात शांतता या रूपात अस्तित्वात आहे. तर संपूर्ण भौतिक विश्वात अवकाश किंवा पोकळीच्या रूपात अस्तित्वात आहे. म्हणजे कोणी जर म्हटलं, की दाखवा बरं अमूर्त म्हणजे काय? तर ते जर आपण भौतिक रूपामध्ये पाहिलं, तर ते पोकळीच्या रूपामध्ये अस्तित्वात आहे. आणि सगळे लोकं फक्त काय करतात? आकाराकडे लक्ष देतात. तर निर्वात पोकळीकडे कोणीच पाहत नाही. तर ते जे अवकाश आहे, ती शांतता आहे म्हणजेच ते अमूर्त ब्रह्म आहे आणि तिथेच आपल्याला जायचंय. तेच आपल्याला बघायचंय. तर आता एक प्रश्न असा इथे विचारलाय, की या पोकळीत काही अनाकलनीय गोष्टी किंवा गूढ गोष्टी लपल्या आहेत का? किंवा पोकळी म्हणजे काय? तर त्याचं उत्तर ऑथरनी जरा रागावून दिलंय, की असले मला प्रश्न विचारायचे नाही. कारण मन कसं असतं माहिती का? काहीतरी शोधायच्या मागे असतं. मग हे काय असेल? मग ते काय असेल? अहंकारी मनाचा तो गुणधर्मच आहे, की काहीतरी शोध लावणं, शोधून बघणं. तर मनाला काहीतरी गोष्टी बनवायच्या असतात. तर आता ऑथर म्हणतात, की आपण पुस्तकाच्या जवळ मध्यावर आलोय आणि तरी जर अहंकारी मनाला काहीतरी गोष्टी रचायच्या असतील, तर आपण काहीच अभ्यास केलेला नाही. तर असले प्रश्न विचारायचे नाही. फक्त फील करा. फील करणे याच्यावर खूप भर आहे ऑथरचा. तर पुढे ते सांगतात, की अमूर्ताला मूर्तात आणण्याची ही पद्धत आहे आणि त्याची काही आपल्याला आवश्यकता नाहीये. तर सायंटिस्ट बघा, शास्त्रज्ञ नेहमी स्पेस शोधतात किंवा अंतराळात जर आपण अवकाशयान सोडलं, तर तिथेही पोकळीला महत्त्व आहे. तर तसं जर तुम्ही नाव त्याला द्यायला गेलात, शब्द द्यायला गेलात, तर मग मात्र इसेन्स जो आहे किंवा महत्त्व आहे तेच आपण गमावून बसतो. तर इथे आपल्याला काय करायचं? काहीही शोधायला जायचं नाहीये. जस्ट फील इट, सेन्स करायचंय ते. तर अमूर्ताकडे जायचं एक दालन असं वेगळं काही नाही. जर ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला मनाने तर. तर ते कृपया मन मध्ये आणून त्याला समजून घ्यायचा प्रयत्न आपल्याला करायचा नाही. तर म्हणजे ऑथर इथे आपल्याला सांगतायत, की मी तुम्हाला असं समजावून सांगतोय, की कोणत्या पॉइंटने तुम्ही अमूर्ताकडे पोहोचू शकाल. तर पोकळी असं काही अस्तित्वातच नसतं. तुम्हाला नुसती पोकळी म्हटलं तर काही कळणार नाही. जसं आपण म्हटलं, की जसं सायलेन्सला अगर मौनाला वेगळे असे काहीच अस्तित्व नाहीये. आपण बडबड करतो म्हणून मौन धारण करावं लागतं. म्हणजे लक्षात आलं का, की बोलतो म्हणून मौनाला महत्त्व आहे. तसं ते वस्तू आहेत म्हणून पोकळीला महत्त्व आहे, असं आहे थोडक्यात. तर अमूर्ताला वेगळे असं काही अस्तित्व नाही. जेव्हा तुमचे लक्ष वस्तूंवरून काढून पोकळीबद्दल जागरूक होऊन लक्ष द्याल, तेव्हा आपल्याला अमूर्त दालन उघडेल.
आता त्याचं एक उदाहरण आपल्याला असं देता येईल, की एक आपण रूम पाहिली, एक खोली आहे. तर त्याच्यात काय-काय आहे समजा टेबल आहे, खुर्ची आहे, फर्निचर आहे, बेड आहे, कपाट आहे आणि अजून काय आहे? तर भिंत आहे किंवा जमीन आहे किंवा छत आहे. तर या खोलीच्या मर्यादा ठरवतात. पण ते म्हणजे खोली आहे का? तर नाही. किंवा टेबल, खुर्ची, फर्निचर हे म्हणजे खोली आहे का? तर नाही. सो खोली म्हणजे काय? तर मोकळी जागा. आपण खूप वेळेला म्हणतो बघा, "अरे, खोली फार भरू नका बाबा, मोकळं-मोकळं ठेवा जरा." असं आपण सगळ्यांना आपल्याला आवडतं बघा मोकळी जागा असलेली किंवा ग्राउंडवर जायलाही म्हणजे मुलंही किती धडपड करतात पहा. तर ती मोकळ्या जागेचं आपल्याला वेड का असतं? तर ती ती अमूर्त जग आहे. तर त्या अमूर्ताचं मानवाला पूर्वीपासनं ते आहेच आवड अमूर्ताविषयी. तर त्याच्यामुळे ही मोकळी जागा जी आहे ती काहीच नाहीये आणि त्यामुळे तुमच्या अवतीभोवती असणारी मोकळी जागा अनुभवायची आहे. त्याबद्दल विचार नका करू, अनुभवा आणि जे काहीच नाही त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणूनच निर्गुण, निराकार रूप जे म्हटलंय ते हेच आहे, की जे काहीच नाही पण सगळं आहे. तर जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा कॉन्शियसनेसच्या पातळीत बदल होतो. आपली जी वैचारिक पातळी आहे ना, ती उंचावतो, आपला स्तर उंचावतो, दर्जा उंचावतो. तर जसे रूममध्ये खुर्च्या, फर्निचर असते, तसे मनामध्ये विचार, भावना आणि पंचेंद्रिय असतात. तर तुम्ही विचारही करणे आणि पोकळीही फील करणे, हे दोन्ही आपल्याला शक्य नाही, असं ऑथर सांगतात. तर जेव्हा आसपास तुम्ही पोकळी अनुभवता, तेव्हा मनातील पोकळी अनुभवा. ती मनातील पोकळी म्हणजे ती अमूर्त आहे. ती कशी अनुभवायची? 2 विचारांमधली गॅप पकडायची. मागेच हे सांगितलेलं आहे आपल्याला. तर 2 विचार येतायत त्याच्यामधली गॅप. कोणाचं लेक्चर ऐकत असू तर 2 मध्ये-मध्ये जे पॉजेस घेतात ती माणसं, तर त्या पॉजकडे लक्ष द्यायचं आहे. आपण काय करतो? आकाराकडे लक्ष देतो. तर आता यापुढे आपण काय करायचंय? अवकाश, पोकळी किंवा पॉज, सायलेन्स याच्याकडे लक्ष द्यायचंय. तर ह्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं, जे आपण मूर्ताकडे लक्ष देतो, आकारांकडे लक्ष देतो, ते सोडून आपण आता सायलेन्सकडे, पीसकडे, शांततेकडे लक्ष द्यायचंय, पोकळीकडे लक्ष द्यायचंय. म्हणजे जागा आणि शांतता या 2 गोष्टी सेम आहेत. अवकाश, जागा म्हणजे अवकाश मला म्हणायचंय. आतील जागा आणि शांतता हे बाहेरचे अनुभवले, की आत स्थिरता येईल. म्हणजे खूप वेळा मला आठवतं एक 5 वर्षापूर्वी आम्ही हिलवर फिरायला जायचो आणि तिथे ना खूप 6 वाजता शांत असायचं. तर म्हणजे त्यावेळेला मला कोणाशी बोलावसंही नाही वाटायचं. आय यूज्ड टू एन्जॉय दॅट सायलेन्स. खूप असा छान ओला-ओला लाकडाचा वास येत असायचा कारण झाडं होती आणि एक प्रकारची अशी छान शांतता होती. मला ती का आवडायची त्याचं आत्ता मला उत्तर लक्षात येतंय, की ही जी शांतता आहे म्हणजे खूप वेळेला कोणी माझ्या बरोबर असलं आणि बोलत असलं तरी मी म्हणायची, शांत बसा, गप्प बसा." अनुभवा शांतता." तर त्याचं उत्तर मला आत्ता इथे कळतं, की तो हा स्टिलनेस आहे आणि बाहेरचा स्टिलनेस अनुभवला, की आतला स्टिलनेस अनुभवता येतो. तर लोकं आता जनरल आपल्यासारखे लोकं असतात ते काय करतात, की ते आपल्या शरीरालाच मानतात ना. शरीर म्हणजेच मी असं मानतात. त्यामुळे काय होतं, की भीती कायम हवी होते. कारण प्रत्येक आकार जो आहे, तो अनस्टेबलच आहे. त्यामुळे जगात म्हणजे गैरसमज होतात. तर आकारामध्ये अडकू नका. आणि त्यांनी असं उदाहरण दिलंय, की जरी समजा एक अचानक धरा, की बाहेरचं जग बंद पडलं, तरी अमूर्त जगावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आतमध्ये कोअरमध्ये शांतता आहे, स्टिलनेस आहे. तर आमचे गुरुजी कायम म्हणायचे, की वर किती केओस असला, गोंधळ असला, तरी देअर इज लॉट ऑफ सायलेन्स इनसाइड. तर त्याचा अर्थ आज मला इथे उमगतोय, की लॉट ऑफ सायलेन्स अँड हार्मनी म्हणजे अमूर्त जगामध्ये काहीही हलचल नाहीये, शांत आहे सगळं. तर तो हा स्टिलनेस आहे, ते अवकाश आहे. कारण त्यांनी काय सांगितलंय, जे काय खरं आहे, तर ते कधी धमकावलं जात नाही ना. म्हणजे खरं आहे, खरं जे ट्रुथ आहे, ते कधीच कोणाच्या ह्यानी निर्भीड आहे, घाबरत नाही किंवा धमकावलं जात नाही किंवा ते ट्रुथ गायबही होत नाही. तर त्याच्यामुळे बाहेर काहीही हलचल होऊ दे, आतमध्ये स्टिलनेस आहे. तर पूर्वी गुरुजी म्हणायचे, तर मला असं वाटायचं आतमध्ये स्टिलनेस आहे म्हणजे नेमकं काय? तर त्याचा अर्थ आत्ता मला म्हणजे एकाट टोले वाचून मला कृष्णानंद गुरुजी जास्त कळायला लागले, असं माझ्या लक्षात आलं. तर आपण जाणीवेने अमूर्ताशी जोडलेले राहिलो, तर आपण प्रेमाला किंमत देऊ आणि मग आपण सगळ्यांचा आदर करू आणि जे मूर्त आहे असं समजून येईल,
की जे आकारांपलीकडे आहे, ते एकच लाईफ आहे. मी जे मागे सारखं उदाहरण देते, की एकच तागा आहे. तर ते एकच एकसंध लाईफ आहे. तिथे शांतता आहे, अमर्याद पोकळी आहे. आपण फक्त आकार आहे, मैं पल दो पल का शाहीर हूँ, तसं आहे. पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है. तर तो हा प्रकार आहे, की आपण त्या अव्यक्तातच जन्म घेतलाय, अव्यक्तातच आपण लुप्त होणार आहे. फक्त मधली अवस्था ही क्रियाशील आहे किंवा त्याच्यामध्ये सगळं मग मन, अहंकार सगळं देवाने एवढा पसारा निर्माण केलेला आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा ज्या क्षणी आपल्याला हे कळेल, तेव्हा आपण सगळ्यांचा आदर करू आणि मग ज्याचे आपण एक आकारांपलीकडे जे लाईफ आहे, त्याचा आपण एक घटक आहे आणि मग तुम्हाला हेही कळेल, की सर्व आकार परत निराकारातच विलीन होणार आहे आणि शेवटी काहीच कुठल्याच गोष्टीचं आपल्याला महत्त्व राहणार नाही किंवा काही गोष्टीच मॅटर करत नाही. आपण एकच त्या स्टिलनेस अनुभवतो आणि मग ती एकदा अवस्था आली, की मात्र आपण जग जिंकले. म्हणजेच बुद्ध म्हणायचे, की तसे तुम्ही आत्ताच किनारा ओलांडला आहे. असं बुद्ध म्हणायचे कायम, की किनारा आपण ओलांडतो. मग कुठल्याच गोष्टी काही मॅटरच करत नाही. सगळ्या त्याच्या पलीकडे आपण जातो. तर पुढे एक छोटासा सब टॉपिक ऑथरनी दिलाय, की ट्रू नेचर ऑफ स्पेस अँड टाईम. तर पोकळी ही कधी लक्षात येईल, तर जेव्हा आकारांच्या गोष्टी तिथे जागा व्यापतात, तेव्हाच आपल्याला पोकळी कळेल ना. जर काहीच नसलं, विचार करा, की अंतराळात ग्रह आहेत, तारे आहेत, बाकीची जागा मोकळी दिसेल आणि जर काहीच नसेल तर काय होईल? फक्त निर्वात पोकळी आहे. तर ग्रह, तारे, वेगवेगळ्या गॅलेक्सीज आहेत, आकाशगंगा आहेत. त्यामुळे आपल्याला त्या पोकळीचं महत्त्व कळतं. तर त्यांनी सांगितलंय, की 2 रेफरन्सचे पॉइंट तरी लागतात अस्तित्व दाखवायला. म्हणजे खूप वेळेला बघा आपण घरातनं बाहेर बघत असतो आणि पाऊस येतोय का बघतो, तर आपल्याला कळतच नाही पाऊस येतोय का नाही. मग काय करतो आपण, म्हणजे मी खूपदा हे ऑब्झर्व्ह केलंय, की झाडाच्या बॅकग्राऊंडवर बघतो, की झाडावर पाणी पडतंय का, रस्त्यावर पाणी पडतंय का. मग आपल्या लक्षात येतं, की हो, पाऊस येतोय, रस्ता ओला झालाय, झाडाची पानं ओली झालीत. तर असं निर्वात पोकळीमध्ये, निर्वात अवकाशामध्ये काय गरज लागते आपल्याला? तर काहीतरी बॅकग्राऊंडची गरज लागते, काहीतरी अस्तित्व लागतं. तर लाओ त्से म्हणतात, की मूर्त जगात पोकळी ही खूप मोठी होत जाते. त्यामुळे जग आणि पोकळी ही सायमल्टेनियसली राहू शकतात. काही पोकळीशिवाय अस्तित्व नसते, पण पोकळी म्हणजे काय? तेही अस्तित्वातच नसते. तर अजून एक त्यांनी उदाहरण दिलंय, की बिग बँग थिअरी जी आली, तर ती यायच्या आधी सगळं अमूर्त विश्वच होतं. तर तिथे पोकळीही नव्हती. कारण काय? काहीच नव्हतं. मग काय झालं, आता हिंदू संस्कृतीत आपण सांगतो, की ओमचा जन्म झाला. तर ओम हा प्रायमोडियल साउंड आहे. मग स्पेस आली, मग आकार आले. तर पोकळी देवानी केली का? तर नाही. पोकळी म्हणजे काहीच नाही. देवानी काहीच नाही निर्माण केलं. आता त्यांनी एक उदाहरण अजून एक दिलंय, की बाहेर आकाशात रात्री जा आणि आकाशात पहा. तर हजारो तारे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात. कितीतरी लाखो, हजारो आकाशगंगा दिसतात. प्रत्येक आकाशगंगेत एक-एक बेट तयार होईल एवढं लाखो, हजारो तारे आहेत. पण जास्त इन्स्पायरिंग काय आहे, तर प्रचंड अमर्याद अशी पोकळी आहे. तर लक्षात न येण्याजोगा, मोजता न येण्याजोगा अमर्याद, विस्तीर्ण असं तिथे अवकाश आहे. आणि त्यात काय आहे? रितेपणा आहे. फक्त रितेपणा आहे. तर ती म्हणजे अमूर्त जग आहे. तर हे देवानी दिलेलं शरीर आहे. खरं तर मन आणि पंचेंद्रिय हे अमूर्त आहेत बाहेरील जगामध्ये. पण तसा जर आपण वळवायचा प्रयत्न केला, तर आपण नक्की पोचलो किंवा आपण हे समजलो आपला हा अभ्यास. हा स्थिरपणा अगर स्थैर्य आहे, ते बाहेर नाहीये, पण तुमच्या आत पण आहे आणि तुम्ही पूर्णपणे उपस्थित जर असाल शरीरात, तर तुम्हाला ते भेटू शकते. आणि जे आत न मन ही अवस्था आहे, ती आपण अनुभवू शकतो. तर ते खूप अमर्याद आणि खोल आहे. ते मोजता येत नाही आणि ती एक अलौकिक अशी सत्यता आहे. ऑथरनी त्याला नाव दिलंय ट्रान्सिडेंटल रिॲलिटी. तर ती अशी एक अलौकिक, अमर्याद अशी एक सत्यता आहे आणि जी आपल्याला पडताळायची आहे. मला असं वाटतं हा अवघड आहे ऑडिओ. मी माझ्या तऱ्हेने खूप मनापासून प्रयत्न केलाय. तो स्पेस मी अनुभवायचा प्रयत्न केला, सायलेन्स मी अनुभवायचा प्रयत्न केला आणि मगच हा ऑडिओ मी आपल्यापुढे सादर करतेय. हे अशक्य असं काही नाही, थोडंसं अवघड आहे. पण ठीक आहे, याच्यावर काम करता येईल. तर कृपया ह्याच्यावर
आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे मी नेहमी म्हणते, की हे ऑडिओज मी स्वतःसाठी बनवते, कारण माझा अभ्यास होतो. ह्याच्यात माझा हा स्वार्थी हेतू आहे, की माझा त्याच्यात त्यामुळे अभ्यासात होतो. अभ्यासात मदत होते. अभ्यास जास्त दृढ होतो, सखोल होतो. तर तरी आपण भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे मनापासून आभारी आहे. थँक